महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा, अशा कठोर शब्दात अमोल कोल्हे यांनी सरकारला खडसावले। तर महाराष्ट्रातून 17 उद्योग गुजरातला गेले, 4 लाख कोटी गुंतवणूक करून लाखो तरुणांचा रोजगार तुमच्या डोळ्यात देखत गेला। महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडेच जा, असे तरुणांनी सांगायची वेळ आली आहे, असं खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रा निमित्त चोपडा येथे मार्गदर्शन करताना सांगितले। जळगाव जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। जळगावच्या जिल्ह्याला जो एक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या संदर्भामध्ये एक संभ्रमाची अवस्था तयार झाली। कारण निवडून आलेल्या 11 आमदारांपैकी तब्बल 6 आमदारांनी खरं तर गद्दारी केलेली आहे। त्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा पायदळी तुडवलेला आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या निकालाकडे नक्कीच लक्ष असेल आणि हा निर्णय जळगाव जिल्ह्याने घेतला आहे। या पद्धतीनं जी गद्दारी आहे, या गद्दारीचा जो डाग लागलेला हा पुसण्याचा निर्णय जळगावच्या जिल्ह्याच्या जनतेने घेतला, हे या शिवस्वराज्य यात्रेतून स्पष्ट दिसतं। सर, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल रस्सीखेच चालू आहे, त्या संदर्भात काय? कुठेही रस्सीखेच सुरू नाही आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातली प्राथमिक बैठका झाल्या तरी पुढच्या काही दिवसांमध्ये जागा वाटप सुरळीतपणे पार पडेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। सर, मुख्यमंत्रीपदावरनं प्रत्येक पक्ष जो आहे तो पक्षाचा जो प्रमुख आहे त्यावरनं रस्सीखेच सुरू आहे। मला वाटतं तुम्ही हा प्रश्न महायुतीला विचारलं तर जास्त बरं होईल, कारण आता माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गाणं आलं आता येताना मी त्यांचा एक बॅनर बघितला, त्यावर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटोसुद्धा नाही आहे। त्यामुळे त्यांच्याकडे आलबेल नाही आहे तर तुम्ही प्रश्न महाविकास आघाडीला विचारण्यापेक्षा आज सरकार येणार ही 100% खरी गोष्ट आहे आणि वरिष्ठ नेते याविषयी योग्य निर्णय घेतील। सर, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार होतोय आणि त्या आताच महिला आयोगाचे जे अध्यक्ष ते येऊन गेले। मला वाटतं की यामध्ये गृह विभागाचा वचक हा नसण्याचा हा दुष्परिणाम आहे आणि आपण ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांविषयी जे म्हणालात त्यांनी खरं तर गंभीरपणे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। माझ्या घरात सर्व पद पाहिजेत अशी एकनाथ खडसे यांची भूमिका असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। त्याचबरोबर इतकी लाचारी मी पहिल्यांदाच बघतोय, मला त्यांची कीव येते। माझ्या घरात सर्व पद पाहिजे अशी एकनाथ खडसे यांची भूमिका आहे। लोकांना आता कळायला लागलंय, त्यांनी कितीही बडबड केली तरी माझ्या मतदारसंघात लोकांचा विश्वास माझ्यावर आहे, असंही ते यावेळी म्हणालेत। देवी हे जे ठिकाण आहे अतिशय पवित्र असं ठिकाण आहे। बंजारा लबाना समाजाचं ते खरं म्हणजे काशी म्हणून त्याला संबोधले जाते। मोठी श्रद्धा त्यांची त्या ठिकाणी या तीर्थक्षेत्रावर आहे आणि म्हणून त्याच्या विकासासाठी आमच्या सरकारने विशेष करून ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्याचा आराखडा झालेला होता आणि आता आमचं सरकार पुन्हा आलं। मधल्या 2.5 वर्षामध्ये सगळं काम थांबलेलं होतं, कुठे काही नव्हतं। आता पुन्हा सरकारानंतर या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही जवळपास 700 कोटी रुपये या पोहरादेवीच्या विकासासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत। अर्धा अधिक काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। 2 भाग आहेत 350 कोटीचे, त्यातला एक भाग पूर्ण झालेला आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माननीय मोदीजी यांनी वेळ दिलेला आहे। आधीच त्या ठिकाणी 26 तारीख ही परवा जी गेली येते 26 तारीख सप्टेंबरमध्ये त्यासाठी दिलेली होती, पण काही कारणास्तव ती रद्द झालेली आहे। आता पुढे येत्या 6 तारखेला त्या ठिकाणी माननीय मोदीजी 5 किंवा 6 तारीख होईल त्यातली, त्या तारखेला माननीय मोदीजी त्या ठिकाणी येत आहेत। पहिल्यांदा बंजारा समाजाच्या एवढ्या तीर्थक्षेत्रासाठी सरकारने मला वाटतं पहिल्यांदा एवढा मोठा निधी त्या ठिकाणी खर्च केलेला आहे
कारण हे बंजारा समाजाचं श्रद्धास्थान आहे, ही त्यांची काशी संबोधली जाते. आणि म्हणून आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून त्यावर एवढा खर्च केलेला आहे, पर्यटन खात्याच्या माध्यमातूनही त्यावर आम्ही मोठा खर्च केलेला आहे. भाऊ, काल आपल्या मतदारसंघामध्ये दिलीप खोडकेंचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आहे. या ठिकाणी सभासुद्धा पार पडली आणि सर्वांनी तुमच्या पराभवाचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे. नाही, विरोधकांचं ते कामच आहे, ते काय आज करत नाही आहेत, 30 वर्षापासून करत आहेत. सोनियाजी पण येऊन गेले आहेत, पवारचं पण सगळेच येऊन गेले तिथे वेळोवेळी. तरी काही या मतदारसंघामध्ये फरक पडत नाही. या ठिकाणी मोठं संघटनात्मक काम भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहे. इथे जर आपण विकास बघितला तालुक्याचा तर कोणाला किती गप्पा मारू द्या, हे लोक मतदानातून त्या ठिकाणी दाखवतील. सिंचनाच्या काय सोयी केलेल्या आहेत, रस्ते कसे केले आहेत, पूल कसे केलेले आहेत, गावागावांमध्ये कशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, किती निधी या ठिकाणी आणलेला आहे. पण म्हणून मला असं वाटतं की यांना तेवढ्यापुरतं महिनाभर त्यांना बिचाऱ्यांना पुन्हा 30 वर्षापासून जसे ते इलेक्शन आले की बस आता पाडायचंच, पण पडत नाही. प्रत्येक वेळेला माझी मतं 10,000, 10,000, 8,000 मतांनी आम्ही माझं मताधिक्य वाढतं आहे. याही वेळेला मोठं मताधिक्य म्हणजे मी याचा आकडा सांगणार नाही, पण 6ही वेळेला नसेल त्यापेक्षाही खूप जास्त मताधिक्य मला म्हणजे जोही भाजपचा कॅन्डिडेट असेल त्याला या ठिकाणी मिळेल. अवश्य म्हणजे तुम्ही नसणार आहे का भाऊ? तुम्ही नसणार आहे का उमेदवार? तुम्ही नसणार उमेदवार? उमेदवार मी सांगितलं आमच्याकडे अशी घोषित करण्याची पद्धत नाही आहे उमेदवार मी राहील म्हणून. पण कोणी उमेदवार असला, संघटनात्मक काम इथं इतकं जोरात आहे की या ठिकाणी त्याला कोणी थांबवू शकणार नाही, कोणी थांबवू शकणार नाही. आमच्याकडे तिकीट मिळण्याची एक प्रोसिजर आहे, प्रोसेस आहे. इथून नाव जातं, दिल्लीला जातं, दिल्लीला आमची त्या ठिकाणी कमिटी आहे मोठी, ती त्या ठिकाणी निर्णय करते आणि मग आमचं तिकीट फायनल होतं. आणि म्हणून मी आज सांगू शकत नाही की मला तिकीट मिळणार आहे म्हणून, अशी पद्धत आमच्यामध्ये अजिबात नाही. सोनिया गांधींची सभा झाली होती. कार्यकर्ता जातो आहे याचं दुःख आहे तुम्हाला, 35 वर्षापासून भाजपचं राहिलेलं आहे. नाही, मला वाटतं खरं अशा वेदना होतात आणि वेदना अशासाठी होतात की ज्या कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त पदं भोगलीत, 30 वर्षापासून ते माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत, 30 वर्षापासून माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत. पण त्यांना सगळ्यात मोठं पद म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष, लाल दिव्याची गाडी, आधी मी मंत्री झालो नाही, माझ्या आधी त्यांना लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं. त्या ठिकाणी पंचायत समिती सभापती त्या ठिकाणी ते होते, तिथे मार्केट कमिटी आहेत त्याचे चेअरमन त्या ठिकाणी ते होते आमच्या वहिनी होत्या, त्यांच्या मिसेसही होत्या या ठिकाणी. आणि म्हणून मला वाटतं 30 वर्ष सतत ते या ठिकाणी उभे राहत आले, निवडून आलेले आहेत. त्यांना वेळोवेळी आम्ही सगळ्यात जास्त पदं त्यांना या ठिकाणी दिलेली आहेत. तरी पण त्यांना असं वाटलं की आता मला आमदार व्हायचं आहे. आता त्यांनी पक्षाकडे खरं म्हणजे विनंती करायला पाहिजे होती तिकीट द्या म्हणून. तिकीट नक्की व्हायचे, आताच ते निघून गेले. भाऊ, सोनिया गांधींची सभा झाली त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे पाय धरायला आले होते, रडत होते अक्षरशः. त्याच्यानंतर शत्रुघ्न सिन्हांची सभा झाली आणि ते निवडून आले. गिरीश महाजने माझ्यामुळे आमदार झाले असं खडसे काल म्हणाले. खडसे साहेब म्हणजे मला असं वाटतं की ते हरिभाऊ जवळ आहेत ना, त्यांची बॅग घेऊन चालत होते काँग्रेसमध्ये असताना. मी त्यांना बघितलेलं आहे, मी त्यावेळेला कॉलेजला असेल. त्यांची इथे काँग्रेसच्या त्या ठिकाणी आमदारांची बॅग घेऊन फिरत होते. त्यानंतर त्यांना 90ला पक्षामध्ये घेतलं, नंतर त्यांना तिकीट दिलं. मला त्यावेळेला शिवसेनेला तिकीट सुटल्यामुळे त्यावेळेला मला तिकीट मिळालं नाही आणि म्हणून निश्चित आहे की त्यांना त्यावेळेला आमदारकी मिळाली. आणि त्यानंतर 15 वर्ष 20 वर्ष लाल दिव्याच्या गाडीतच फिरले, लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी फिरले. ते काय मला सांगतील, मी बॉर्न बेस माझा RSS आहे, त्यांच्यासारखा मी काँग्रेसमध्ये नव्हतो. नंतर ते भाजपामध्ये आले, नंतर त्यांना तिकीट मिळालं. पण आता काहीतरी बडबड करायची, मी याला हे केलं. मग तुमची मुंबई तुम्ही कसं काय पडता मतदारसंघात? तुमच्या मतदारसंघात तुमची कोथळीची ग्रामपंचायत तरी तुमची आहे का? मुक्ताईनगरची नगरपालिका तुमच्याकडे आहे का? काय तुमच्या मतदारसंघामध्ये? काही नाही आहे. पण उगाच गप्पा मारायच्या बाष्पळ, एकदा 1400 मते निवडून यायचं, एकदा 6000 यायचं, एकदा 7000 यायचं. आणि भाजपमध्ये प्रवेश द्या असं मी कधी म्हटलं नव्हतं. फक्त भाजपने मला यास आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं. इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये. आणि एकदा स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली. आता तुमच्या समोरच ते मला त्याला सांगतायत, बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली, मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही. मी तिथे फोटोही काढले, माझा प्रवेशही झाला, पण ते मला येऊ देत नाही. म्हणजे किती लाजिरवाणा हा विषय असेल मला वाटतं. आणि मला त्याची कीव यायला लागलेली आता. कारण आपण काय बोलतो आहे रोज, काय स्टेटमेंट देतो आहे. एकीकडे म्हणता मी भाजपचा प्रचार केला, एकीकडे आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत. मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री, काय त्यांचं नाव, सतीश अण्णा, त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आली की पोरीचं काम करायचं, सून आली की सुनेचं काम करायचं, इकडे बी आमदार तिकडे बी आमदार, मी बी म्हणतात. म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे. त्यांची कमाल किती आहे, दुसरीकडे कोणीच नको, सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे, सगळ्या पक्षाची पदंही माझीच पाहिजे. ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे. मला वाटतं आता ते लोकांना कळायला लागलेलं आहे. त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. मी कामावर मोठा आहे,
मी रात्रंदिवस काम करतो, लोकांच्या सुखदुःखाचा वाटेकरी. आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस तुम्ही बघता, जळगाव असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य सेवा त्या ठिकाणी देतो आहे. त्यांना म्हणा की 2 लोकांना घेऊन गेले का, बोंब पडली का म्हणा तुमची मुक्तानगरमधून पेशंटना न्यायची का त्यांना मदत करायची. त्यांनी सांगावं मला, एखादा माणूस ठेवला आहे का मुंबईमध्ये, जळगावमध्ये कोणाला मदत करायला? फक्त पदं भोगायची, बडबड करायची, एवढंच काम त्यांच्याकडे आहे. आता ते उघडे पडलेले आहेत आणि म्हणून धडाधड पडत आहेत, पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे. इथून वाह्यासारखं काही बोलायचं, अश्लील बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.